तिवसा तालुक्यात आदर्श ग्राम शेंदोडा खुर्द येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीकृष्ण महाराज धनी अवधूत देवस्थान ट्रस्टच्या वतीने अखंड कापूरज्योत आणि गुढीपाडवा महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। 19 आणि 20 मार्च 2026 या 2 दिवसीय कालावधीत हा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे। महोत्सवाचा प्रारंभ गुरुवारी 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजता तीर्थस्थापनेने झाला। संस्थेचे उपाध्यक्ष श्री अवधूतराव उमप यांच्या हस्ते कापूर ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली। त्यानंतर दुपारी 4 वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री ओमकार सिंग मिमरोट ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। रात्री समस्त अवधूती भजन मंडळींनी सादर केलेल्या अवधूती भजनाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता। शुक्रवारी 20 मार्च रोजी दुपारी 12 वाजता श्री ओमकार सिंग ठाकूर यांच्या हस्ते ज्योती वाढवा हा मुख्य विधी पार पडणार आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल। कार्यक्रमाच्या सांगता समारंभात मंदिर कमिटीचे सचिव श्री शरदराव खवले आणि उत्सव समितीचे सचिव श्री रोशनभाऊ चांबडकर यांच्या हस्ते भजन मंडळीचा सत्कार करण्यात येणार आहे। या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थ मंडळी, मंदिर कमिटी आणि उत्सव समिती शेंदोडा खुर्दचे सदस्य परिश्रम घेत आहे। या उत्सवाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आवाहन आयोजकांनी केले आहे। तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते। मग या मंदिरामध्ये जे भक्त तालुक्यातून जिल्ह्यातून दूरवरून येतात ते श्रद्धा खूप चांगल्या प्रकारचे असे भक्तगण सांगत असतात, तर आपण म्हणणं काय? मी रोशन चांबडकर, कृष्ण महाराज धनी अवधूत देवस्थान ट्रस्ट येथील उत्सव समिती सचिव आहे। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आमच्या इथं अखंड कापूरज्योत व गुढीपाडव्याचा कार्यक्रम आम्ही करत आहे। बाहेर गावातील जे भक्तगण इथंसा येतात त्यांच्या इथंसा मनोकामना पुऱ्या होतात आणि ते इथून समाधान घेऊन घरी जातात आणि दरवर्षी बाहेर गावावरून गावातले सर्व ग्रामस्थ इथंसा ह्या कार्यक्रमाला हजर होऊन त्या कार्यक्रमात शोभा वाढवतात